आयुष्मान भारत योजना हे एक स्कॅम आहे असं मी नाही, उपचाराला गेलेले रुग्णांचे अनुभव सांगत आहेत। 2018 मध्ये लॉन्च झालेली ही आयुष्मान भारत योजना म्हणजेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना 50 कोटी जनतेला वर्षाला 5 लाखांपर्यंतचा आरोग्य विमा देण्याचा गाजावाजा करण्यात आला। पण प्रत्यक्षात काय, तुम्ही लिस्टेड हॉस्पिटल्समध्ये फोन लावा, तुमचा फोनच उचलण्यात येणार नाही। इनव्हॅलिड नंबर्स दिले गेलेले आहेत आणि फोन उचलला तरी सुद्धा तुम्हाला उपचारासाठी आता नकार देण्यात येत आहे। प्रायव्हेट हॉस्पिटल्स या योजनेद्वारे रुग्णांना आता उपचार नाकारतायत, कारण सरकारकडे या प्रायव्हेट हॉस्पिटल्सची कोटींची बिले थकीत आहेत। त्यामुळे अनेक राज्यांमधले प्रायव्हेट हॉस्पिटल्स आता या योजनेतून बाहेर पडत आहेत। पण अशा योजनांवर खर्च कोण करणार? निवडणुकीपूर्वी हातात एकदाचे 10,000 दिलेत, महिन्याला लाडक्या बहिणींना 1500 दिलेत, तर वर्षाला 5 लाख रुपयांच्या आरोग्याची हमी देणाऱ्या योजनेचा कोण विचार करणार? चांगल्या आरोग्यासाठी उपचार आणि शिक्षण हे प्रत्येक नागरिकाचा हक्क असायला हवा। पण प्रत्यक्षात अशी स्वप्ने निवडणुकीपूर्वी दाखवली जातात आणि निवडणुकीनंतर अशी नाकारली जातात।